Hello everyone. Today we will discuss on the topic is basic concepts in economics. Economics is a social science. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. Then the question is what is a science? मग सायन्स म्हणजे काय आहे? तर सायन्स शास्त्र आणि शास्त्र म्हणजे विज्ञान आहे. आणि सायन्स इज द सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज आहे. ज्ञानाची मांडणी करणं याला सायन्स असं म्हटलेलं आहे. देअर आर टू मेन टाईप ऑफ अ सायन्स. फर्स्ट इज अ नॅचरल सायन्स अँड सेकंड इज अ सोशल सायन्स. व्हॉट इज द नॅचरल सायन्स? द नॅचरल सायन्स मीन्स one whose the law are universally acceptable and their validity can be tested in a laboratory under the control condition. This is the definition of the natural sciences. See, in the definition a few words are important. First is a universally acceptable, then their validity can be tested in laboratory under any controlled condition. Means natural science, for example mathematics, physics, chemistry are the example of a natural sciences. नॅचरल सायन्सेस लॉ जो आहेत ते युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल आहेत. म्हणजे त्याचं वैश्विक जागतिकदृष्ट्या ते लॉ सर्वांनी स्वीकारलेले असतात. त्याचबरोबर या ज्या नियम आहेत यांचं प्रयोगशाळेमध्ये पडताळणी करून पाहता येते. त्याला नैसर्गिक शास्त्र असं म्हणतात. आणि प्रयोग आणि अनुभवांच्या द्वारे नैसर्गिक शास्त्राच्या नियमांची पडताळणी करून पाहता येते. म्हणून बिकॉज ऑफ देअर इम्पिरिकल ॲप्रोच टू द स्टडी. आणि म्हणून केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, दीज आर द एक्झाम्पल ऑफ अ नॅचरल सायन्सेस. देन नेक्स्ट पॉईंट इज अ सोशल सायन्सेस. सोशल सायन्सेस मीन्स बिहेवियरल सायन्स बिकॉज it is related to the study of some other aspect of human behavior. Social science means it is a behavioral science like a psychology. For example, psychology, history, these are social sciences. It is related to human behavior and it's related to mental approach of human. And so that सामाजिक शास्त्र जे आहेत, the law of social sciences are not universal, but they are only statement of a general human tendency. You know that human tendency. प्रत्येक मानवाची प्रवृत्ती वेगवेगळी असते. सामाजिक शास्त्र हे जे शास्त्र आहे हे मानवाच्या वर्तनाशी अभ्यास करणारं शास्त्र आहे. उदाहरणार्थ मानसशास्त्र म्हणजे मानवी मनाचा अभ्यास करणारं शास्त्र मानसशास्त्र आहे. सोशॉलॉजी आहे की जे समाजाचा अभ्यास करतं. तर मानवीय बिहेवियर जो आहे किंवा ह्युमन बिहेवियर जो आहे हा कुठल्या प्रयोगशाळेत पडताळणी करून पाहता येत नाही. मानवी स्वभाव वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ते कुठे पडताळून करून पाहता येत नाहीत कारण प्रत्येक माणसाची टेंडन्सी ही डिफरंट असते. तर दिस इज अ इंट्रोडक्शन पॅराग्राफ which you should remember that 2 points. First is a natural sciences and second is a social sciences. Natural science means universal acceptability, validity can be tested in laboratory, and for example mathematics, physics and chemistry are the example of natural sciences. Social sciences means abstract behavior. It is related to study of human behavior. Psychology, sociology, history are the example of a social sciences. Another one important statement is the law of social sciences are not universal because they are just statement of a general tendency. तर हे नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र. सायन्स इज द सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज. आणि ज्ञानाची मांडणी, माहिती होणं, तर हे दोन प्रकार आहेत, नॅचरल सायन्स आणि सोशल सायन्स. देन नेक्स्ट पॉईंट इज द मीनिंग ऑफ इकॉनॉमिक्स. You know that the economics is a social sciences. Economics is a social science and the Greek word eikonomia which means management of household.
अर्थशास्त्र म्हणजे आयकोनॉमिया हा शब्द ग्रीक शब्द आहे आणि या आयकोनॉमियापासून इकॉनॉमिक्स हा शब्द तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ काय आहे? मॅनेजमेंट ऑफ हाऊसहोल्ड. डू यू नो दॅट वर्ड इज अ हाऊसहोल्ड? इन द मराठी इट इज अ कौटुंबिक व्यवस्थापन. कुटुंब आणि त्या कुटुंबामध्ये येणार अर्निंग इन्कम जे आहे, जे उत्पन्न येतं त्याचं व्यवस्थापन करणं. व्यवस्थापन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणीमानाचं दर्जाचं व्यवस्थापन करणं, याला अर्थशास्त्र असं म्हणतात आणि हे आपण पुढे बघणारच आहोत. अनदर वन इम्पॉर्टंट वर्ड इज पॉल सॅल्युसन सेड इकॉनॉमिक्स इज refers to a queen of social sciences. See that how beautiful word used here. Queen of social sciences. सामाजिक शास्त्राची राणी असं अर्थशास्त्राला म्हटलेलं आहे. Because it deals with how human beings satisfy unlimited want with the limited means. It deals with the economic aspect of human behavior. अर्थशास्त्र हे मानवी वर्तनाचा अभ्यास करतं आणि त्याचबरोबर मानवाच्या ज्या अनलिमिटेड वॉन्ट्स आहेत आणि त्याचबरोबर लिमिटेड मीन्स आहेत, त्याची गरजांची पूर्तता कशी केली जाते याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सो लेट्स अंडरस्टँड द नेचर ऑफ इकॉनॉमिक्स विथ रिस्पेक्ट द सम पॉप्युलर डेफिनेशन. अँड फर्स्ट इज अ कौटिल्याज व्ह्यू ऑफ इकॉनॉमिक्स. Kautilya was a great statesman, philosopher, economist, and a royal advisor during a Maurya period. And he is also known as a name Chanakya or Vishnugupta, and authored the ancient Indian political treatise, the Arthashastra. कौटिल्य हे विष्णुगुप्त आणि चाणक्य या नावाने देखील ओळखले जातात आणि मौर्य कालखंडामध्ये त्यांनी भारतीय राज्यकारभारावरती लिहिलेला अर्थशास्त्र हा ग्रंथ, आणि ते एक तत्वज्ञानी होते, अर्थशास्त्रीय शास्त्रज्ञ होते. आणि मग कौटिल्याने जो व्ह्यू मांडलेला आहे ऑन इकॉनॉमिक्समध्ये, अर्थ मीन्स वेल्थ आहे अँड शास्त्र मीन्स अ सायन्स आहे. It means that science of acquiring and managing wealth. It is a Arthashastra. Arthashastra means science of acquiring and managing wealth. म्हणजे संपत्तीचं अर्थशास्त्र. कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रानुसार अर्थशास्त्र हे संपत्तीचं व्यवस्थापन करणारं शास्त्र आहे. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये ज्या घटकांचा अभ्यास केला जातो त्यामध्ये संपत्ती हा घटक महत्त्वाचा आहे. म्हणजे संपत्तीचं संपादन करणं आणि व्यवस्थापन करणं. त्याचबरोबर अर्थशास्त्र हा एक राजकीय व्यवस्थेवर व्यापक ग्रंथ होता. देन आहे की पॉईंट्स बेस्ड ऑन द कौटिल्याज व्ह्यू. फर्स्ट पॉईंट आहे क्रुशियल रोल ऑफ अ स्टेट अँड गव्हर्नमेंट. Focus on creation of wealth as the means to ensure welfare of the state. Need for efficient administrative machineries for good governance and completion of political ideas into अर्थशास्त्र. कौटिल्याचे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत की फर्स्ट आहे द रोल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, की राज्य आणि राज्य सरकारची महत्त्वाची भूमिका आहे. टू फोकस ऑन क्रिएशन ऑफ वेल्थ, संपत्ती निर्माण करणं आणि राज्याचं कल्याण साध्य करणं. नीड फॉर एफिशियंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरीज, जर प्रशासकीय यंत्रणा कार्यक्षम असेल तर त्या राज्याची प्रगती अधिक होत असते. आणि राजकीय संकल्पनांचं संकलन हे कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रामध्ये पाहायला मिळतं. की पॉईंट जे आहेत कौटिल्याच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे, त्यामध्ये सरकार आणि राज्याची भूमिका ही महत्त्वाची असते. सरकारनं किंवा राज्यानं संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि जेणेकरून राज्याचं कल्याण साध्य होईल.
कार्यक्षम प्रशासन यंत्रणा असली पाहिजे आणि राजकीय संकल्पना ज्या आहेत त्यांचं संकलन हे अर्थशास्त्रामध्ये केलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं मीनिंग ऑफ इकॉनॉमिक्स आणि त्याचबरोबर कौटिल्य फ्यू ऑन इकॉनॉमिक्स हे जे 2 पॉईंट आहेत, दिस इज कवर्ड हिअर. नेक्स्ट पॉईंट, इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर द डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. द ॲडम स्मिथ, व्हेरी फेमस इकॉनॉमिक्स, also known as the father of economics, and has given the wealth-oriented definition of economics. Adam Smith was a classical economist. ॲडम स्मिथ हे सनातनवादी अर्थतज्ञ होते आणि अल्सो नोन ॲज अ फादर ऑफ इकॉनॉमिक्स. त्यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जात होतं आणि त्यांनी 1776मध्ये एक ग्रंथ लिहिलेला आहे, वेल्थ ऑफ नेशन. ॲडम स्मिथचा जो ग्रंथ आहे वेल्थ ऑफ नेशन, हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी 1776मध्ये लिहिलेला आहे. And the definition of economics which is given by the Adam Smith, and the definition is economics as a science of wealth. Means Adam Smith defined economics as a science of wealth. अर्थशास्त्र हे संपत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. Key points of Adam Smith definition. First, laissez-faire, non-intervention of government, capital and wealth accumulation, nature's law in economic affairs, and division of labor as an aspect of growth theory. These all the key point of Adam Smith definition. First, laissez-faire, no intervention, म्हणजे सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असणं, निर्हस्तक्षेपाचं धोरण असणं, की जेव्हा उद्योगांना, इतर सर्व व्यवसायांना पोषक वातावरण असेल तर त्या उद्योगांचा विकास होत असतो आणि म्हणून सरकारनं कमीत कमी हस्तक्षेपाचं धोरण ठेवावं, म्हणजे निर्हस्तक्षेपाचं धोरण हे ॲडम स्मिथच्या व्याख्येमध्ये आहे. देशानं भांडवल आणि संपत्तीचा साठा करणं गरजेचं आहे, कॅपिटल अँड वेल्थ ॲक्युम्युलेशन. आणि आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम हे महत्त्वाचे असतात, म्हणजे नेचर इज अ बिग प्रोव्हायडर आहे टू रॉ मटेरियल. तर आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम हे महत्त्वाचे आहेत आणि वृद्धीमध्ये श्रमविभाजन हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. डिव्हिजन ऑफ लेबर हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ ग्रोथ थिअरी, की जो वृद्धीचा सिद्धांत आहे त्याच्यामध्ये लेबर, डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे प्रत्येक कामगाराचा जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे. सो दीज ऑल द की पॉईंट ऑफ ॲडम स्मिथ डेफिनेशन. नेक्स्ट डेफिनेशन, द डेफिनेशन इज मार्शल्स डेफिनेशन. न्यू क्लासिकल इकॉनॉमिस्ट अल्फ्रेड मार्शल is neoclassical economist, has given welfare-oriented definition of economics and his famous book Principle of Economics, which was published in 1890. And his definition, economics is a study of mankind in the ordinary business of life. Economics means study of mankind, सामान्य माणसांचा अभ्यास. It examines that part of individual and social action which closely connected with attainment and use of material requested of well-being. की अल्फ्रेड मार्शल यांच्या मते मानवी कल्याणाचा अभ्यास करणारं कोणतं शास्त्र आहे तर ते अर्थशास्त्र आहे आणि उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करणं आणि या संदर्भात मानवी आणि सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे इकॉनॉमिक्स इज अ स्टडी ऑफ मॅनकाइंड इन ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ. दिस इज अ डेफिनेशन ऑफ अल्फ्रेड मार्शल डेफिनेशन. नेक्स्ट की पॉइंट ऑफ डेफिनेशन, डॉक्टर अल्फ्रेड मार्शल, स्टडी ऑफ ॲन ऑर्डिनरी मॅन. फर्स्ट, सेकंड, इकॉनॉमिक्स इज अ बिहेवियर सायन्स, स्टडी ऑफ मटेरियल वेलफेअर. Economics is not simply to study of wealth. These are fourth key points.
अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसांचा अभ्यास आहे, त्याच्या वर्तनाचा, त्याच्या भौतिक कल्याणाचा. म्हणजे अर्थशास्त्र हा केवळ संपत्तीचा अभ्यास होऊ शकत नाही, तर सामान्य माणसांचा अभ्यास, त्याच्या आर्थिक वर्तनाचा, त्याचं भौतिक कल्याण कसं साध्य केलं जाईल याचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र आहे, असं अल्फ्रेड मार्शल यांच्या व्याख्येमध्ये आहे. म्हणजे ॲल्फ्रेड मार्शलची वेलफेअर ओरिएंटेड डेफिनेशन म्हणजे कल्याणकारी व्याख्या आहे. अल्फ्रेड मार्शल यांनी जे दिलेली व्याख्या आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक कोणता आहे तर तो कॉमन मॅन आहे, ऑर्डिनरी मॅन आहे, आणि त्याच्याविषयीचं त्याचं भौतिक कल्याण, त्याचं आर्थिक वर्तन या सगळ्यांचा अभ्यास करणारं शास्त्र हे अर्थशास्त्र आहे. नेक्स्ट पॉइंट आहे लिओनिन रॉबिन्सन स्केअरसिटी ओरिएंटेड डेफिनेशन. फर्स्ट, दिस इज द मोस्ट पॉप्युलर डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. त्यांचं जे पुस्तक आहे अर्थशास्त्राचं स्वरूप आणि महत्त्व. What is the definition? And the definition is, which a very famous definition, economics is a science. अर्थशास्त्र हे शास्त्र आहे which study human behavior as a relationship between end and scare means which have alternative use. मर्यादित गरजा आणि अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास म्हणजे शास्त्र आहे. तुम्हाला माहीत आहे की मानवाच्या गरजा ह्या अमर्याद आहेत, परंतु गरजा सर्वांच्या सर्व वेळी पूर्ण होतात असं नाहीत. याचाच अर्थ काय तर गरजा पूर्ण होण्याची साधनं मर्यादित आहेत, आणि मग ह्या सगळ्यांचा मेळ घालताना मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आहे. आणि यांच्या डेफिनेशनमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत की वॉन्ट्स आर अनलिमिटेड, अमर्याद गरजा आहेत. मीन्स आर कंपॅरेटिव्हली लिमिटेड आहेत, मर्यादित साधनं आहेत. वॉन्ट्स आर ग्रेडेबल ऑन द बेसिस ऑफ प्रायोरिटी, प्राधान्यक्रम, कोणती गरज आधी पूर्ण करणं, कोणत्या गरजा नंतर पूर्ण करणं. अँड मीन्स हॅव अल्टरनेटिव्ह यूज, साधनांचं पर्यायी उपयोग करणं. तर हे यांच्या व्याख्येतले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की मानवी गरजा अमर्याद आहेत, परंतु गरजा पूर्ण करण्याची साधनं मर्यादित आहेत. त्यामुळे गरजांचा प्राधान्यक्रम ठरवणं गरजेचं आहे आणि साधनांचा पर्यायी उपयोग होणंसुद्धा गरजेचं आहे. तर हे सर्व अर्थशास्त्र म्हणजे काय आणि अर्थशास्त्राच्या ह्या सर्व विविध डेफिनेशन आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.